स्वागत करा, कारण त्यांच्यामुळे आज आपण ही मोठी स्पर्धा ठेवतोय। सर्वप्रथम आपण या चारही स्पर्धेमध्ये चारही संघाचे संघनायक किंवा कर्णधार, ऑलवेज मी म्हणेन संघ मालक यांचा आपण यथोचित सत्कार करणार आहोत। पहिला संघ आहे SS स्ट्रायकर्स संघाचे संघ मालक, विनंती असेल पण यापुढे आपला सुद्धा NCPL सीझन 3 च्या वतीने छोटासा सत्कार होतोय। विनंती असेल SS स्ट्रायकरचे संघ मालक आपण यापुढे। सन्माननीय समीरजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून आपण SS स्ट्रायकर्स संघाचे संघ मालक यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतोय। SS स्ट्रायकर्स संघ नक्कीच SS स्ट्रायकर्स ज्या संघाने आम्हाला खूप मोलाचं योगदान दिलं, मित्रांनो टाळ्या वाजवा। आज यांच्या योगदानामुळे आपण नक्कीच अंतिम 4 मध्ये संघ टाकतोय। थँक्यू सो मच SS स्ट्रायकर्स। दुसरा संघ आहे KK रायडर्स। KK रायडर्स संघाचे कर्णधार आपण या संघ मालक। विनंती असेल समीरजी मौर्य साहेबांना पुन्हा एकदा की आपल्या शुभ हस्ते आपण दुसरा संघ आहे KK रायडर्स ज्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला सहभाग केलाय। नक्कीच कॅमेरामध्ये त्यांना शूट करण्यात येते, थँक्यू सो मच। तिसरा संघ सहाव्या स्ट्रॉम स्वप्नील पाटील, समीरजी मौर्य साहेबांच्या माध्यमातून नक्कीच आपण या स्पर्धेचे करते करवा विनायकजी घाट साहेब आणि स्वप्नील पाटील, नक्कीच त्यांचा यथोचित सत्कार होतोय। आणि आजच्या या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरणारा संघ मालक MM मराठाच कौस्तुभ म्हात्रे अँड टीम्स, तुषार मालुसरे MM मराठाच नक्कीच आज मराठ्यासारखे लढले आणि यश त्याच्या तसेच या स्पर्धेसाठी समीरजी मौर्य साहेब अतिथी म्हणून आपल्याकडे उपस्थित झालेत। त्यांचा खूप मोलाचं योगदान समीरजी मौर्य साहेब यांचा सुद्धा सत्कार, मायेची उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन या स्पर्धेचे संस्थापक सन्माननीय विनायकजी घाट साहेब, मी यांना विनंती करेन की आपण त्यांचा समीर मौर्य साहेबांचा नक्कीच यथोचित सत्कार करायचा आहे। मायेची उपदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार करतोय। वो गुलाबी क्या जिसमें लाली न हो, वो ससुराली क्या जिसमें साली न हो, और वो क्रिकेट का मैदानी क्या दोस्तों जिसमें अतिथि के लिए ताली न हो। जरूर यहाँ पर उनका स्वागत किया जा रहा है। नेक्स्ट आपली जी स्पर्धा आपण पूर्ण जगभरात दाखवतो ना तो चॅनल म्हणजे ओम साई MTC लाईव्ह। मी विनंती करेन आपल्यापैकी एकाने या ओम साई MTC लाईव्ह चॅनलला पण टाळ्या वाजवा मित्रांनो। त्यांनी आज आपल्या सगळ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून पूर्ण जगभर प्रसिद्ध केलाय आणि ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे। तो चॅनल म्हणजे ओम साई MTC लाईव्ह। आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो। एक चांगलं दृश्य क्षणचित्र आपण टिपलेत आणि या स्पर्धेला 4 चांद लावलेत। आपला मी मनापासून आभार व्यक्त करतोय। NCPL या स्पर्धेच्या माध्यमातून निष्कर्ष परिवारातर्फे आपला सहर्ष स्वागत होतोय। तसेच आमचा आवाज YouTubeच्या माध्यमातून पोहोचवण्याचा साऊंड सिस्टीम तेजू साऊंडला विनंती असेल आपण सुद्धा पुढे या। तेजू साऊंड सिस्टम कोण आहेत? नेक्स्ट ज्याने सकाळपासून आपल्याला मित्रांनो जसं घरामध्ये सासू सुनेचा पटत नाही ना तसं मैदानामध्ये पंचांचा आणि खेळाडूंचा पटत नाहीये, पण आपल्याच NCPL चे माजी विद्यार्थी आणि नक्कीच आज आपल्यासाठी त्यांनी पंचांची कामगिरी केली असे अर्जुनजी ठाकूर आणि वीरेंद्र भगत या दोन्ही पंचांचा सत्कार करण्यात येणार आहे। विनंती असेल पुन्हा एकदा कौस्तुभ म्हात्रे यांना विनंती करेन की अर्जुनजी ठाकूर आणि वीरेंद्र भगत या दोन्ही पंचांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमध्ये एक अचूक डिसिजन, कोणत्याही प्रकारचा चुकीचा डिसिजन यांच्या माध्यमातून आलेला नाही आणि अचूक डिसिजन वीरेंद्र भगत असतील, अर्जुन ठाकूर, मी असं म्हणेन ये हात मुझे दे दे ठाकूर, आणि ते आहेत अर्जुन ठाकूर। पंचांसाठी टाळ्या वाजवा मित्रांनो। तसेच ही स्पर्धा जगभरात प्रसिद्ध करण्यासाठी वायफाय इंटरनेट ज्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केला असे सन्माननीय संदेश जी मोरे
विनंती असेल संदेशी मोरे साहेबांना सुद्धा आपण सुद्धा या, ज्यांनी आम्हाला इंटरनेट वायफाय प्रोव्हाइड केलाय. संदेशी मोरे साहेब, आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचला असेल तर आपण या. आपला सुद्धा छोटासा सत्कार होत आहे निष्कर्ष परिवारातर्फे. हॅलो. तसेच आज आपल्याला वेळात वेळ देऊन गाईज मला असं वाटतं आपण सगळे एका लीगसाठी इथं जमलो होतो. सकाळपासून आपण खूप मेहनत घेतली, उन्हातानाचे खेळलो, खूप प्लेयरची गरमागरमी झाली, एन्जॉयमेंटवाले मोमेंट आले, सॅड मोमेंट आले. पण या दरम्यान आपल्याला एक आवाज, एक बुलंद आवाज जो रोहाचा होता तो आपल्याला इथं आपल्या जूच्या प्रांगणावर ऐकायला भेटला. आणि मला असं वाटतं आपल्या प्रेमाखातीर त्यांनी मोठमोठ्या लीग सोडून मला वाटते तुमच्या इथे समालोचनाचा एक काम बोला ना आपल्या अंगी घेतलेलं आहे. तर मला असं वाटतं गाईज तुम्हाला यांचं समालोचन आवडलं असेल तर पहिला मनापासून येतात जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बघा आपला विद्यार्थी परिवार मला असं वाटते भाईजान नावाप्रमाणेच तुमच्या अतिशय फिदा आहे. तर मला असं वाटतं की आमच्या परिवारातर्फे छोटीशी मानवंदना, पुष्पगुच्छ, शाल आणि एक सन्मान चिन्ह आम्ही तुम्हाला देऊन एक पोचपावती आमच्या प्रेमाची जरूर देऊ. आणि स्वप्नील तुम्हाला जरूरच उत्सुकता असेल ना, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज. तत्पूर्वी आपण भाईजान यांचा सत्कार करतोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान, याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर आता आहेत. तसेच आपल्याला वेळात वेळ काढून इकडे उपस्थित राहिलेले आपले सन्माननीय पाहुणे, माझा भाऊ सुदर्शन गावडे यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा या स्पर्धेला जो मुलाचं योगदान दिले त्यासाठी पोचपावती स्वरूप आपल्या क्लासेसकडून त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान करायचा आहे. तसेच तुषारजी वाजंत्री, सुजित गावडे, सुदर्शन सत्कारासाठी यायचं आहे. तुम्ही या सामन्यासाठी, या लीगसाठी तुम्ही जो स्पॉन्सर प्रोव्हाइड केलाय त्यासाठी छोटीशी पोचपावती. तसे तर परिवाराचे सदस्य आहेत, तुम्हाला थँक्यू म्हणायची गरज नाही. सुजित गावडे, स्वप्नील यांच्याकडून आपल्याला बॉल बॉक्स प्रोव्हाइड झाले तिन्ही मॅच साठी. तिन्ही मॅच मतलब तिन्ही सीझनला. ही प्रेम तुम्ही बघू शकता, ही मैत्री तुम्ही बघू शकता. तुषार वाजंत्री कुठे आहेत का? तुषार वाजंत्री. तत्पूर्वी आपले अजून एक स्पॉन्सर तुषार वाजंत्री यांचा सुद्धा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. त्यांनी सुद्धा या टुर्नामेंटला बहुमूल्य योगदान दिलेलं आहे. देखो सुप आणि अजून एक आपले स्पॉन्सर स्वप्नील पाटील आणि अमृता पाटील यांनी सुद्धा या टुर्नामेंटसाठी जो योगदान दिलंय त्यासाठी मला वाटते या गोड जोडप्याला सुद्धा आमच्याकडून छोटीशी भेटवस्तू आपल्या परिवाराच्या सदस्यांना. गाईज टुर्नामेंट कलरफुल झाले की नाही? टी शर्ट आवडले, ट्रॉफी आवडली, आयोजन आवडलं, ऑक्शन आवडलं, लीग आवडली. एका शब्दात समजा NCPL सीझन 3 ला सांगायचं झालं तर काय सांगाल?
आवाज जोरात पाहिजे, फक्त एका शब्दात सांगायचं आहे एनसीपीएस सीझन 3 बद्दल तुमचं मत काय? 1 2 3. धन्यवाद गाईज, असंच प्रेम राहू दे. एनसीपीएस सीझन 4 साठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. विजेता एकच संघ असतो आणि बाकी हारलेल्या सर्व संघांना इन्क्लुडिंग माझा संघ पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि फिनिक्स पक्षागे पुन्हा एकदा उभारी घेऊन परत एकदा लढू, त्यात काय, हारण्याची सवय झालेली आहे. पण तत्पूर्वी आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळण्याआधी मला असं वाटते भाईजनांना विनंती करतो की त्यांनी पुन्हा एकदा धुरा सांभाळायची आहे. ए गाइस 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 आणि लास्ट मॅचची मॅन ऑफ द मॅच, लास्ट मॅच मॅन ऑफ द मॅच, लास्ट मॅच मॅन ऑफ द मॅच. मला वाटते काय डाऊटच नाही. वन साइड लेफ्टी तलवार उदित शेडगे. या ए अर्जुन दे तुझ्या हातात. मी काय बोलतो,
चला गाईज आपण पुढच्या कार्यक्रमाकडे बोलूया. अगदी 5 मिनिटाचा कालावधीत हा संपूर्ण कार्यक्रम इथे संपवतोय. आपल्या समोर सुंदर सुंदर अशा 4 ट्रॉफ्या या चषक बरोबर दिसत आहेत, त्या आपण वाटपाकडे जाऊया. मला वाटतं यंदाचा आपला बेस्ट बॉलर एनीबडी गेसेस काय आहे? उदित शेडगे बेस्ट बॉलर. इकॉनॉमिकल बॉलिंग सोबत सोबत त्यांनी विकेट सुद्धा तेवढेच. मला असं वाटतं या वीरेन आज तुमचाच मान आहे. या बेस्ट बॉलर उदित शेडगे गाईज. बेस्ट बॅट्समन पुढच्या आपण इव्हेंटकडे जाऊ. बेस्ट बॅट्समन काय वाटतंय कोण असलं पाहिजे आणि गेसेस? बघा मी तुम्हाला हिंट देऊ शकतो. 2 जण या कॅटेगरी मध्ये होते, पण एक थोडा काकांबर सरस ठरलाय. लेफ्टी आहे कोण? मनीष गायकर फ्रॉम साव्या स्टॉर्म बेस्ट बॅट्समन. सुजित आणि उदित मला असं वाटतं तुम्ही 2 मिनिटांनी परत यायचं. आणि मनीष तू पण कुठे जाऊ नकोय. 2 मिनिटं तुमच्यासाठी यंदा ट्रॉफी सोबत आणखी एक सरप्राईज गिफ्ट आहे, ते म्हणजे तुमच्यासाठी आणलेले क्रिकेटचे शूज. उदित बेस्ट बॉलर आणि बॅट्समन साठी क्रिकेटचे शूज. हा साईज काय का 19-20 असेल तर मी करून देईन. हा नाही देऊन टाका. ये सुजित ए ना अरे तू मग दोघांनी सेंटरमध्ये या, तू बाहेर दे. तुझी ट्रॉफी कुठे जमा केली? दे. ए गाईस एक वेळेचा अभावी आपल्याला सर्व पटापट करायचे. मला असं वाटतं खूप सुंदर मनीष स्माइल आली पाहिजे. ओरिजिनल वाली, असली वाली, चॅम्पियन वाली. आणि गाईस यावर्षी एक ॲडिशनल ट्रॉफी मी ठेवली होती एक अशा प्लेयरसाठी ज्याने एक वेगळी छाप सोडली. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो किंवा टीम स्पिरिट असो, त्याच्यामध्ये त्याने स्वतःचे एक छाप सोडले. त्याला एमर्जिंग प्लेअर आपण अशी ट्रॉफीचं नाव दिले. काय वाटतंय कोण एमर्जिंग प्लेअर असावा? आपला सगळ्यांचा आवडता गेल्या वर्षीचा बेस्ट बॉलर या वर्षीचा एमर्जिंग प्लेअर ठरतोय स्पर्श कुंदे. मला असं वाटतं की भाईजान तुमच्या हातून याच्या पुढचा सेगमेंट मला वाटतंय खूपच सुंदर असणार आहे. मॅन ऑफ द सिरीज. अच्छा मॅन ऑफ द सिरीज मला असं वाटतं ट्रॉफी एकदा दाखवा सगळ्यांना. ही ट्रॉफी काय वाटते? अच्छा मी तुमच्यावर आहे. मी 1 2 3 बोलेल, एक आवाजात सांगायचं प्रामाणिकपणे कोण असतं या सिरीजचा हकदार. 1 2 3. यस यू गेस करेक्ट. सो मॅन कदम. आणि ही ट्रॉफी मी स्वतः देणार आहे. जरूर आप देख रहे हैं शोमैन अपने शो नाम की तरह लड़ा है और मैन ऑफ द सीरीज एनसीपीएल सीजन 3 में मैन ऑफ द सीरीज के मानकरी ठहरते हुए कमाल की बल्लेबाजी गेंदबाजी हो दोनों स्पेल में अपने मैन ऑफ द सीरीज को प्राप्त करते हुए. और यहाँ पर देखिए यार जरूर देखिए मैन ऑफ द सीरीज के लिए स्पोर्ट्स बैट दी जाती है और उसी साथों साथ एक जीपर यहां पर दिया जा रहा है. इस टूर्नामेंट के इस प्रीमियर लीग के संस्थापक सन्माननीय
विनायक जी गायकर सर इनके घाक साहब इनके माध्यम से दिया जा रहा है। और देखिए खिलाड़ी है शोमैन और अपने नाम की तरह शोमैन दिखाते हुए मराठा एमएम मराठा टीम के लिए तालियां बजाए दोस्तों। और चलते हैं सीजन 3। हम देख रहे हैं निष्कर्ष परिवार आयोजित निष्कर्ष क्लासेस प्रीमियर लीग एनसीपीएल सीजन 3 के विनर चैंपियन एमएम मराठास। एमएम मराठास के सभी खिलाड़ियों से गुजारिश है कि आप आगे आइए और ये चमचमाती एनसीपीएल की चमचमाती ट्रॉफी अपने नाम कीजिए। हम देख रहे हैं इस टूर्नामेंट के लिए काफी दर्शक काफी मैच देख रहे थे, पर ये चमचमाती ट्रॉफी अविलोभनीय काफी सुंदर खूबसूरत मानाचा चषक की तरह यहाँ पर एनसीपीएल सीजन 3 के कैप्टन चैंपियन ऑफ द चैंपियन टीम एमएम मराठास। एमएम मराठास champion season 3 organized by Nishkarsh family, organized Nishkarsh classes Premier League season 3 first prize MM Marathas champion of the champion. Congratulations.